तर ओव्हरऑल आजचा पेपर हा अवघड होता, काल जो झाला होता तो. तर त्यात आपण आज हिस्ट्रीचा अनालिसिस बघू. सुरुवात क्वेश्चन क्रमांक 1 बघा. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? बघा, पहिलं वाक्य, भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. बघा, हे वाक्य बरोबर आहे. भगतसिंग राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. सेकंड वाक्य, नाशिक जिल्हाधिकारी जॅक्सन याची हत्या अनंत कानेरे यांनी केली. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. तिसरं, मुंबईचा गव्हर्नर, बघा मुंबईचा गव्हर्नर मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. तर मुंबईचा गव्हर्नर नाही तर तो कुठला आहे? पुण्याचा आहे. बरोबर, पुण्याचा आहे. त्याच्यामुळे अ आणि ब हे वाक्य तुमचं बरोबर आहे आणि क हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे काय, त्यांनी विचारलंय आपल्याला चुकीचं कोणतं, तर ऑप्शन क्रमांक 1 हे वाक्य चुकीचं आहे. बघा, दुसरा प्रश्न, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबाबत हे शुद्ध टोंग्यांचे आचरण ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? बघा, 1909च्या वेळेस याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. याचं उत्तर लोकमान्य टिळक. त्यावेळेस लोकमान्य टिळक हे मंडलेच्या तुरुंगामध्ये होते. त्यावेळेस त्यांनी 1909च्या कायद्यावर कमेंट केली होती. तर कमेंट ती ही होती. बाकीचे ऑप्शन याचे उत्तर नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे? नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालीलपैकी विधाने वाचून अचूक पर्यायांचा निवड करा. पहिलं सेंटेन्स, 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. हे वाक्य बरोबर आहे. 1887 मध्ये ते काय होते? सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. नंतर पुणे सार्वजनिक सभेचे त्रैमासिकाचे ते संपादक होते. हे वाक्य पण बरोबर आहे. त्यानंतर 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. तर हे वाक्य आहे चुकीचं, कारण ते 1900 मध्ये नव्हते, 1902 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. चौथं वाक्य, 1895 साली त्यांच्या भारतीय राष्ट्रसभेच्या चिटणीसपदी निवड झाली. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. तर त्यांनी अचूक विचारलंय म्हणजेच बरोबर विचारले. बघा, बरोबर कोणते? अ, ब आणि ड. त्याच्यामुळे तुमचं 2 नंबरचं ऑप्शन हे बरोबर असेल. पेपर ओव्हरऑल अवघडच होता, ट्रिकी होता, थोडासा टाइम घेणारे ऑप्शन होते. बघा, क्वेश्चन क्रमांक 4, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच त्याला म्हणतो आपण आयटक. त्याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय. पण बघा, इथे मोतीलाल नेहरू होते, अवंतिकाबाई गोखले पण होते, विठ्ठलभाई पटेल सुद्धा होते, चित्तरंजन दास पण होते. इथे महात्मा गांधींचा काही संबंध नाही. म्हणजे तुम्हाला फक्त याच्यातून क ऑप्शन काढायचं होतं. मग याचं विचारलं काय, कोण नव्हते. त्याच्यामुळे उत्तर क्रमांक 3. याचं उत्तर क्रमांक काय? 3. फक्त महात्मा गांधी नव्हते आणि आपल्याला बरोबर ऑप्शन भेटलं ते ऑप्शन क्रमांक क. बघा, पुढचा प्रश्न, 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले? आता विधानांचे जनरली शोधणं खूप अवघड असतं, कोणी पण विधान करू शकतं. पण एक जर लॉजिकली आपण जर विचार केला तर कोण कोण 1857 संबंधी? बघा, लॉर्ड कॅनिंग, सर ह्युरोज, लॉर्ड डलहौसी,
जॉन लॉरेन्स काही संबंध नव्हता, पण ते तरी पण त्यांनी कमेंट केली आहे. याचं उत्तर क्रमांक काय आहे? 3 आहे. हा अवघड स्वरूपाचा क्वेश्चन आहे. यात बरेच जण लॉर्ड कॅनिंग किंवा लॉर्ड डलहौसी करतील. युरोज झाशीच्या राणीचा यांनी काय केला? पराभव केला. लॉर्ड डलहौसी याच्या वेळेस त्यांनी दत्तक वारसा नामंजूर धोरण आणलं. आणि लॉर्ड कॅनिंग ज्यावेळेस 1857चा उठाव चालू होता त्यावेळेस कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. तर खूप जणांनी उत्तर लॉर्ड कॅनिंग केलंय, पण याचं विधान खरं केलंय ते सर जॉन लॉरेन्स यांनी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6 बघा. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठविले होते. आता बघा, हे जे सर्व होते हे सर्व टिळकांचे अनुयायी होते. त्यात महाराष्ट्र क्रांतिकारी संघटना जर हा टॉपिक आपण बघितला तर त्याच्यामध्ये हनुमंतराव कुलकर्णी, बघा कोल्हापूरचे होते हे हनुमंतराव कुलकर्णी, आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. तर यांना लोकमान्य टिळकांनी कुठे पाठवलं होतं? नेपाळ या ठिकाणी. बाकीचे ऑप्शन तथ्य नाही त्यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक त्याचं उत्तर आहे 6, त्याचं उत्तर आहे 3, हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, वसाहतवादामुळे भारतात खालील प्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? आता वसाहतवाद तुम्हाला माहित पाहिजे. वसाहतवाद म्हणजे काय? ज्या वेळेस एखादा परकीय देश हा लष्करी दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम असतो आणि तो इतर देशांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याला म्हणतात काय? वसाहतवाद. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये येणार आहे, ब्रिटिश भारतामध्ये येणार आहे. मग त्याच्यामुळे भारतात आल्यामुळे काय झालं? लोकांमध्ये लोक चिडले ब्रिटिशांविरुद्ध. म्हणजे लोकांमध्ये कोणती भावना तयार झाली? राष्ट्रवादाची. त्यामुळे हे वाक्य बरोबर. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला. मध्ययुगीन राजवटी म्हणजे जे मुस्लिम राजे वगैरे होते बघा, ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यांनी काय केलं? ते आल्यामुळे सर्व नियंत्रण त्यांच्याकडे गेलं आणि जे मुस्लिम राजे वगैरे होते त्यांचा काय झाला? अस्त झाला. मुस्लिम राजे त्यावेळेस जे कोणी राजे होते त्यावेळेस. त्याच्यामुळे मध्ययुगीन राजवटीचा शेवट हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. परदेशातून भरपूर ब्रिटिश भारतामध्ये आले त्यामुळे नागरीकरण काय झालं? वाढलं. म्हणजे हे वाक्य पण बरोबर आहे. पण जे हे चौथं वाक्य बघा, देशी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली. इथं देशी ह्या शब्दामुळे इथे गडबड वाक्यामध्ये. म्हणजे हे चौथं वाक्य काय चुकीचं आहे. देशी उद्योगधंद्यात वाढीचा काही संबंध नाही. म्हणजे तुमचं ऑप्शन काय असावं? अ, ब किंवा क. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असं टिंबटिंब यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आता हा प्रश्न अवघड स्वरूपाचा आहे. हा प्रश्न कसा आहे? अवघड स्वरूपाचा आहे. फक्त आपण लॉजिक काय लावू शकतो इथे? शिक्षण. बघा, शिक्षणासंबंधी कोण कोण होतं? लॉर्ड मेकॉले आणि मुंबई प्रांतामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. तर याचं उत्तर आहे एक्झॅक्ट माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. यांनी सांगितलं होतं कोणाला? कोर्ट ऑफ डिरेक्टर. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. बाकीचे ऑप्शन हे चुकीचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, हा एक सोप्या लेवलचा प्रश्न होता. हा जनरली खूप जणांना आला असेल, सर्वांनी सॉल्व्ह केला असेल. बघा प्रश्न काय आहे? खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. नेहमी विचारतात असा प्रश्न. पहिलं वाक्य, ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. माहित नसेल तर राहू द्या. पुढे बघा, त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मासिक, मराठी मासिक सुरू केले. ह्या सेंटेन्स वरून खूप जणांना लक्षात आलं असेल की हे कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. आणि तिसरं, ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. बघा, एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते
गणिताचे प्राध्यापक होते. अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिकवण्याचे काम करत होते. अक्कलकोटच्या युवराजला बाळशास्त्री जांभेकर त्याचं उत्तर आहे. मेन ह्या बी सेंटेन्स वरून सर्व लक्षात येऊन जातं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10 बघा. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील उद्देश कोणता होता? बघा मेन काय आहे? उद्देश. हा प्रश्न आयोगाचं उत्तर काही देऊ शकतं. खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, दिसायला वाटतोय सोपा, पण या उद्देशामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. बघा आता महिला विद्यापीठामध्ये या सर्व गोष्टी घडायच्या. काय? स्त्रियांना उच्च शिक्षण दिले जायचे, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण, पाककलेचे शिक्षण सुद्धा दिले जायचे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणं हे पण त्याच्यामध्ये होतं. पण त्यांनी आपल्याला फक्त उद्देश विचारलेला आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं जे वाक्य आहे ते थोडंसं गडबडीचं वाक्य आहे. कारण तो उद्देश असू शकत नाही. तो काय असू शकत नाही? उद्देश असू शकत नाही. उद्देश काय असू शकतो? स्त्रियांना एक तर उच्च शिक्षण देणे किंवा स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. मग जनरली एक उत्तर आपलं अ आणि क असावं. आयोग काही देऊ शकतं, अ ब क सुद्धा देऊ शकतं, फक्त अ पण देऊ शकतं, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, पण जनरली उत्तर वाटतंय अ आणि क. बघा मॉडरेट लेवलचं होतं हिस्ट्री. एक्झॅक्ट आपण काही सांगू शकत नव्हतो. कोणी कमेंट केल्या ते प्रश्न थोडे अवघड होते. 3, 4, 5 प्रश्न बऱ्यापैकी वाचनातले होते सर्वांच्या. ठीक आहे, पुढचं अनालिसिस आपण बघू. सायन्स विज्ञानाचं. विज्ञान पण मॉडरेट लेवलचा होता. म्हणजे घरी आल्यावर सगळं वाटतं की पेपर सोपा आहे अनालिसिस केल्यानंतर, पण ऍक्च्युली जो पेपर तिथं देतो पेपरचं प्रेशर वेगळं, टाइम मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी मॅटर करतात. सायन्स बरंच खाली वाटतं बी सेट मध्ये. पॉलिटी चांगलं होतं, पॉलिटी सोपं होतं बऱ्यापैकी. आणि करंट अफेअर हे खूप 24-25चं विचारलं त्यांनी. ठीक आहे, तर आपण आता सायन्स अनालिसिस बघू. क्वेश्चन क्रमांक 66 पासून सुरू होतोय. काय प्रश्न? ध्वनी ऊर्जा म्हणजे डॅश डॅश ऊर्जा. ध्वनी ऊर्जा म्हणजे डॅश डॅश ऊर्जा. बघा विद्युतचा काय संबंध नाही, चुंबकीयचा काय संबंध नाही, यांचा संबंध नाही, म्हणून वरील पैकी ऑप्शन सुद्धा नाही. तर याचं उत्तर काय आहे? यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय? बघा यांत्रिक ऊर्जा म्हणजे जे वस्तू आहे, वस्तू किंवा पार्टिकल आहे, त्यांच्या मुवमेंटमुळे तयार होणारी जी ऊर्जा आहे त्याला म्हणतात कोणती? यांत्रिक ऊर्जा. आता आपण जर ध्वनी जर बघितला, ध्वनीमध्ये ध्वनी हा माध्यमातून प्रवास करतो. ध्वनीचे माध्यम काय? स्थायू, द्रव आणि वायू. या सर्वांमध्ये काय असतात? कण असतात. त्या सर्वांमध्ये कण असतात. स्थायूमध्ये कण हे कसे असतात? जवळ, द्रवामध्ये थोडेसे लांब असतात आणि वायूमध्ये खूप लांब असतात. जेवढे जवळ तेवढा ध्वनीचा वेग जास्त. मग त्यानंतर द्रवामध्ये बघा, द्रवामध्ये पार्टिकल हे लांब असतात, त्याच्यामुळे ध्वनीचा वेग हा कमी असतो. मग इथे काय होतं? हे जे पार्टिकल आहे ते पार्टिकल एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल, दुसऱ्या पार्टिकल पासून तिसऱ्या पार्टिकल असा ध्वनी काय करत असतो? प्रवास करत असतो. म्हणजेच यांत्रिक ऊर्जेमध्ये आपण बघितलं, जे पार्टिकल किंवा जे कण आहेत त्या कणांच्या हालचालीमुळे जी ऊर्जा तयार होते त्याला म्हणतात यांत्रिक ऊर्जा. म्हणून ध्वनीचं ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जा किंवा मेकॅनिकल एनर्जी हे त्याचं आन्सर असेल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी विधाने सत्य की असत्य ते लिहा. पहिलं वाक्य बघू आपण. विखंडन, विखंडनला आपण म्हणतो फ्युजन. विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचे अणू वापरतात. हे वाक्य बरोबर आहे, हे त्याचं तुम्हाला एक्सप्रेशन सांगतो मी. त्यानंतर विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यानंतर विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं, विखंडन अभिक्रियेमुळे न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया
घडते. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सर्व वाक्य काय आहे? सत्य. म्हणजे तुमचा प्रश्न क्रमांक 67चं उत्तर काय असेल? 2 असेल. मग याचं एक्सप्लेनेशन बघा. विखंडन म्हणजे काय? बघा, एक युरेनियम आपण जर घेतला, युरेनियम धातू हा एक जड धातू आहे. युरेनियम धातू कसा आहे? जड धातू आहे. त्याचा अणुवस्तुमानांक किंवा ऍटॉमिक मास नंबर हा किती आहे? 235 आहे. आणि त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 92 आहे. बघा, आता युरेनियम वर आपल्याला न्यूट्रॉनचा मारा करायचा आहे. कोणाचा? न्यूट्रॉनचा मारा करायचा आहे. आता हा समजा युरेनियमचा धातू आहे, तर याच्या केंद्रकावर कोणता मारा केला जातो? न्यूट्रॉनचा. न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे केंद्रकाचं काय होतं? विभाजन होतं. केंद्रकाचं काय होतं? विभाजन होतं. आणि त्या विभाजनादरम्यान काय होतं? मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते. म्हणून सेकंड वाक्य काय? बरोबर आहे. युरेनियम कसा आहे? जड आहे, म्हणून पहिलं वाक्य सुद्धा बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. बघा, या अणूंचं काय झालं? विभाजन झालं. आणि विखंडन अभिक्रियेमुळे न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. बघा, न्यूट्रॉनचा आपण मारा करतो, त्याच्यामुळे न्यूट्रॉन न्यूट्रॉन चेन रिएक्शन ह्या इथे घडते फ्युजन मध्ये. त्याच्यामुळं 2 नंबरचं ऑप्शन हे तुमचं बरोबर असेल. बघा, 68वा प्रश्न. क्ष किरण एक्स रे जे असतात ते श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. दुसरं वाक्य, क्ष किरण हे सरळ रेषेत प्रवास करतात. तिसरं वाक्य, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणांपेक्षा कमी असते. चौथं, क्ष किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. बघा, पहिलं वाक्य आपण बघू. क्ष किरण हे श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. क्ष किरण हे प्रकाश आहे. क्ष किरण काय आहे? प्रकाश आहे. आणि अल्ट्रासॉनिक लहरी हे जे मायक्रो इलेक्ट्रिक मॅग्नेटिक जे वेव्ह असतात किंवा जे ध्वनी असतात. बघा, आपण सोनार ही पद्धत माहिती तुम्हाला? सोनार, जमिनीखाली जहाजां थ्रू सोनार पद्धतीचा वापर केला जातो जमिनी समुद्राच्या खोलीसाठी. तिथे काय? अल्ट्रासाऊंड वेव्ह वापरतात. म्हणजे अल्ट्रासाऊंड लहरी कोणासाठी असतात? ध्वनीसाठी असतात. पण क्ष किरण हे काय आहे? प्रकाश आहे. म्हणजे हे वाक्य तुमचं काय? चुकीचं आहे. त्यानंतर, क्ष किरण हे सरळ रेषेत प्रवास करतात. हे वाक्य तुमचं बरोबर आहे. क्ष किरण हे सरळ सरळ प्रकाश हे कसे जातात? सरळ जातात. सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कशी असते? कमी असते. बघा, इथे काय आहे? सॉफ्ट तरंग लांबी यांच्यामध्ये कण हे लांब असतात. हे वाक्य चुकीचं आहे. इथे सॉफ्ट क्ष किरणांची तरंग लांबी हार्ड क्ष किरणांपेक्षा काय असते? जास्त असते. काय असते? जास्त असते. कारण त्यांची तरंग लांबीमध्ये काय असतो? फरक असतो. तरंग लांबी म्हणजे काय? हे जे 2 पार्टिकल आहे, ह्या 2 पार्टिकल मधलं जे अंतर असतं त्याला म्हणतात तरंग लांबी, जे आपण लॅम्बडा या एककाने दर्शवतो. त्यानंतर चौथं वाक्य बघा. क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. हे चुकीचं आहे. कमी नसतो. कसा असतो? समान असतो. प्रकाश आणि क्ष हे पण दोघे एकाच प्रकारचे आहेत. क्ष किरण सुद्धा काय? प्रकाश आहे. या दोघांचा वेग कसा असतो? समान असतो. म्हणजे हे वाक्य काय? चुकीचं. म्हणजे तुमचं 2 आणि 3 हे वाक्य बरोबर आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 68 तुमचं उत्तर असेल 3. हा थोडा अवघड स्वरूपाचा टाइम घेणारा प्रश्न होता. बघा, पिरियोडिक टेबलवर नेहमी क्वेश्चन विचारतात. यावेळेस सुद्धा आला. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी घनात समावेश आहे? म्हणजे पी ब्लॉक मध्ये असेल. मग याचं ज्याचे पिरियोडिक टेबल पाठ असतील त्याला उत्तर सापडेल. त्याचं उत्तर काय आहे? इंडियम. इंडियम हा जो धातू आहे हा कशामध्ये आढळतो? पी ब्लॉक मध्ये. युरेनियम आढळतो कॉपर डी, फ्रान्शियम यस, आणि हा एफ ब्लॉक मध्ये. तर आपल्याला विचारलं पी ब्लॉक मध्ये, तर हा पी ब्लॉक मध्ये आढळतो. पिरियोडिक 5 आणि 13च्या लाईन मध्ये. असा 13 मध्ये जायचं. 13 क्रमांक
क्रमांकाला तो आढळेल इथे, आणि वरून 5 क्रमांकाला इथे असेल. पी ब्लॉक मध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य हे असतात पी ब्लॉक मध्ये. ज्याचा पिरियोडिक टेबल पाठ असेल त्याला हे उत्तर आलं असेल. 13 पर्यंत इंडियम. प्रश्न क्रमांक 69चं उत्तर क्रमांक 3 इंडियम. बघा प्रश्न क्रमांक 70. युरेनियमचा अणुवस्तुमानांक 238 आणि अणुअंक ॲटॉमिक नंबर 92. च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? बघा हा कन्सेप्ट वाला पण सोपा, पण मग टाइम घेणार होता. याच्यामध्ये कसं आहे, कन्सेप्ट लावायची होती काय, हा जो खालचा जो असतो याला म्हणतो आपण अणुक्रमांक. अणुक्रमांक म्हणजे काय? अणुक्रमांक म्हणजे अणूमधील कोणाची संख्या, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या. ॲटॉमिक नंबर काय, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर, किंवा त्याला म्हणतात अणुअंक, जो खाली दर्शवला जातो. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे 92. म्हणजे 92 हा काय आहे, एक प्रकारे प्रोटॉन आहे. 92 काय आहे, प्रोटॉन. आणि वरचा 238 हा काय, अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. अणुवस्तुमान म्हणजे अणूमधील कोणाची संख्या, न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे इनडायरेक्टली इथे 238 मध्ये काय असणार आहे, न्यूट्रॉन असणार आहे. काय असणार आहे, न्यूट्रॉन्स असणार आहे. मग त्यांनी आपल्याला विचारलं बघा काय न्यूट्रॉन्स किती असतात. मग तुम्हाला सिंपल काय करायचंय, 238 मधून 92 हे काय करायचे, मायनस करायचे. मग ऑप्शन बघा कसं आहे, 238 किती नंबरला आहे, ऑप्शन क्रमांक ब मध्ये. म्हणजे तुम्हाला 238 वजा 92 म्हणजे ब वजा अ, ब वजा अ, म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असेल 70चं. प्रश्न क्रमांक 71. हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? बघा सिंपल प्रश्न आहे, खूप जणांना आला असेल. याचं उत्तर क्रमांक 4 लोह किंवा लोखंड. लोखंडाचे प्रकार आहेत बघा, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. उच्च पासून कमी प्रतीपर्यंत हे लोहाचे प्रकार आहे, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. त्याचं उत्तर तुमचं काय आहे, हेमेटाइट. बाकीचे ऑप्शन बघायची सुद्धा गरज नव्हती. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 72. हा सायन्स मधला सगळ्यात अवघड, जनरली कोणाला आला नसेल हा प्रश्न. डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? तर तो सोरोपोडा. याचं उत्तर काय आहे, सोरोपोडा. अवघड स्वरूपाचा हा प्रश्न आहे, जनरली पुस्तकात सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, जे आपण यूज करतो पुस्तकं एमपीएससी साठी. याचं उत्तर काय आहे, 72चं सोरोपोडा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. क्लासिफिकेशनवर नेहमी प्रश्न विचारतात, एक तर वनस्पती वर्गीकरण किंवा प्राणी वर्गीकरण. तुम्हाला विचारलंय प्राणी वर्गीकरण. खालीलपैकी कोणता सिलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही विचारलंय? काय विचारलंय, नाही. मग कोणकोणते सिलेंटेरेटा मध्ये, बघा समुद्री पेन सिलेंटेरेटा मध्ये मोडतं, सी फॅन सुद्धा सिलेंटेरेटा मध्ये मोडतं, ब्ल्यू कॉलर सुद्धा सिलेंटेरेटा मध्ये मोडतं. फक्त जो समुद्र काकडी किंवा आपण म्हणतो समुद्र कुकुंबर हे कशामध्ये मोडतं, इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा नावाचं फायलम आहे, त्याच्यामध्ये समुद्र काकडी, त्यानंतर सी अर्चिन, त्यानंतर आपण जे तार मासा बघतो स्टारफिश म्हणतो, स्टारफिश सुद्धा इकायनोडर्माटा मध्ये मोडतं.
समुद्र काकडी सुद्धा इकायनोडर्माटामध्ये मोडतं. तर तुम्हाला विचारलं होतं संबंधित नाही, मग याचं उत्तर क्रमांक 3. 73चं उत्तर क्रमांक किती? 3. समुद्र काकडी किंवा सी कुकुंबर. बघा प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणता उभयचर प्राणी आंधळे आहेत? खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? आता याचा काही पूर्ण सोर्स नाही, पण एक लॉजिकली तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कसा? बेडकाला रात्रीचं तर दिसतं. टोड्स म्हणजे पण बेडकाचाच प्रकार आहे. सॅलेमेंडर्स उभयचर प्राणी आहे. या तिघांना काही अडचण नाही. याचं उत्तर काय आहे? नवीन ऑप्शन सिसिलियन. सिसिलियन हे तुमचं उत्तर आहे. 74चं उत्तर क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 बघा. प्रश्न क्रमांक 75 बघा. बघा याच्यामध्ये लिंबूवरील कॅकर रोग टिंब रोग कारकामुळे होतो. आता हा प्रश्न अवघड आहे, पण खूप लॉजिकली तुम्ही एक सोप्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. बघा कसा? लिंबू म्हणजे सायट्रस वाले फळ असतात. लिंबू वर्गीय फळ म्हणजे सायट्रस. सायट्रस इंग्लिश मध्ये जर तुम्ही बघितलं, इथे सायट्रिन आहे बघा, सायट्रिन. मग याचं तुमचं उत्तर काय होतं? झॅन्थोमोनास सिट्राय. झॅन्थोमोनास सिट्राय हे तुमचं उत्तर होतं. लिंबू वर्गीय फळांवरून तुम्ही हे ऑप्शन देऊ शकत होते. बरोबर. प्रश्न क्रमांक 75चं उत्तर 2. प्रश्न क्रमांक 76 हा एक सोप्या पद्धतीचा प्रश्न होता. वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा आहे. बघा वालुकामय म्हणजे याच्यामध्ये वाळू असणार आहे, म्हणजे तो वाढीसाठी चांगला आहे का? नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही. चिकन माती यूज करतो का आपण माती? तर हे कपबशा चिनी मातीचे भांडे, त्यासाठी आपण चिकन माती यूज करतो. तो मृदेसाठी किंवा वाढीसाठी चांगला नाही, वनस्पतींच्या वाढीसाठी चांगला नाही. पण ही लोम मृदा बघा, ही लोम मृदा म्हणजे ह्या सर्वांचं मिक्सचर आहे, या सर्वांचं मिश्रण आहे. ह्या लोम मृदेत तुम्हाला थोड्या प्रमाणात वाळू, थोड्या प्रमाणात चिकन माती, थोड्या प्रमाणामध्ये गाळ, हे सर्वांचं मिश्रण म्हणजे लोम मृदा, आणि ही वनस्पतींच्या वाढीसाठी चांगली आहे. म्हणजे याचं उत्तर किती? क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे 3, लोम माती. प्रश्न क्रमांक 77 बघा. 77 बघा. मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांचं नुकसानीस डॅश डॅश म्हणतात. खूप सोप्या लेवलचा प्रश्न आहे, खूप जणांना आला असेल. इथं तर मृदा जनन काही संबंध नाही. पॉडझोलायझेशन बघा, त्यांनी काय सांगितलंय? मातीची निर्मिती सांगितलंय, पण इथं मातीचा स्तर नुकसान करायचंय, म्हणजे पॉडझोलायझेशन सुद्धा नाही. वरील पैकी ऑप्शनचा पण काही संबंध नाही. मातीची काय? धूप. मातीची धूप होणे म्हणजेच मृदेचा उपजाऊ स्तरांचं नुकसान होणे. सोपा प्रश्न. प्रश्न क्रमांक 78 बघा. काय? मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांचे प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताचे सामूचे पीएच चे नियंत्रण, टाकाऊ पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेरचे उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने टिंब करते. बघा इथे हे ऑप्शन तर पहिले तुम्ही काढायचे बाहेर. लहान आतडे, लहान आतड्यांचा काही संबंध नाही, यकृताचा काही संबंध नाही. 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकता, त्वचा आणि मूत्रपिंड किंवा किडनी म्हणतो आपण. पण हे जे फंक्शन सांगितले, जे क्वेश्चन विचारले, त्यात खूप मोठे मोठे कार्य आहे. काय? पाण्याचं संतुलन, रक्तातील क्षार, पीएच, टाकाऊ पदार्थांचे अतिरिक्त क्षार, एवढं काम त्वचा करू शकत नाही. मग याचं उत्तर काय आहे? मूत्रपिंड किंवा किडनी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 78चं उत्तर 4. प्रश्न क्रमांक 79 बघा.
खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे विद्राव्य आहेत? विद्राव्य म्हणजे विरघळणारे. कशामध्ये? पाण्यामध्ये विरघळणार. बघा विटॅमिनचे जर प्रकार आपण बघितले तर किती विटॅमिन आहे? ए, बी, सी, डी, ई आणि के. यापैकी बी आणि सी हे जे आहे हे कशामध्ये विरघळतात? पाण्यात विरघळतात. आणि हे उरलेले कशामध्ये विरघळतात? मेदामध्ये विरघळतात. कशामध्ये? मेधामध्ये. त्यांनी आपल्याला विचारलं काय? पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. मग याचं उत्तर बी आणि सी. याचं उत्तर क्रमांक 3 बी आणि सी. 79चं उत्तर क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 80, शेवटचा प्रश्न सायन्सचा. प्रस्थिमेरुद्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड प्लेक्सेस मध्ये तयार झालेला व सब अॅर्कनाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव आहे. म्हणजे त्याला आपण स्पायनल फ्लुइड म्हणतो. काय म्हणतो? स्पायनल फ्लुइड. तर त्याचं काम काय ते विचारलंय. मेंदूला प्राणवायू, बरोबर. तो टाकाऊ पदार्थ दुरावून नेतो, बरोबर. तो मेंदूला पोषण पुरवतो, बरोबर. तो मेंदू मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. 4 ऑप्शन जर बघितले तसं फसवण्यासारखं याच्यात जास्त काही वाटत नाही. त्याच्यामुळे याचे उत्तर अ, ब, क आणि ड हे सर्व काम कोण करतं? स्पायनल फ्लुइड. मग याचं उत्तर काय? 80चा प्रश्न क्रमांक ऑप्शन याचं 3 अ, ब, क आणि ड. अशा प्रकारे सायन्स अनालिसिस, सायन्सचे काही क्वेश्चन चांगले होते 4-5, बाकीचे थोडे कठीण स्वरूपाचे.